तुमच्याही मनात हा विचार कधी येतो का की डिसेंबर आला की आपण सगळेजण एकाच वाक्याने वर्ष संपवतो? अरे, वर्ष कधी सुरू झाले आणि कधी संपले हे कळलंच नाही. आणि हाच प्रश्न आता फक्त मज्जा म्हणून राहत नाही, तर तो भीतीदायक बनतो. मग मनात कुजबूज सुरू होते. मी वर्षभरात काय केले? माझं आयुष्य एवढ्या वेगाने जात आहे, तर माझं भविष्य कुठं आहे? सर्वांपेक्षा मी मागे तर पडलो नाही ना? चला तर मग, हे वर्ष एवढ्या पटकन का संपतं? हे फक्त वेळेचं प्रकरण आहे, की आपल्या मेंदूत काहीतरी घडतंय आणि जे आपणाला समजत नाही? आज आपण या सत्याचा उलगडा करूयात. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी वर्ष फक्त उरलं आहे असं वाटणार नाही. तुम्हालाही जाणवेल की उरलेले दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. लहानपणी वर्ष लांब तर आता छोटे का वाटतं हे प्रथम जाणून घेऊयात. लहानपणी प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी नवीन असते. पहिल्यांदा फिरण्याचा अनुभव, पहिला मित्र, पहिली सायकल, पहिल्यांदा शाळेत जाणं. मेंदू या प्रत्येक क्षणाला नवीन अनुभव म्हणून साठवतो आणि म्हणून प्रत्येक वेळ आपल्याला लांब वाटते. पण वयाच्या 20 ते 30 वर्षानंतर जीवनातील दैनंदिन कामे पुन्हा पुन्हा येतात. जसं की एकाच टायमिंगला एकाच जागेवरून उठणे, एकाच मार्गाने कॉलेजला किंवा ऑफिसला जाणं, त्याच लोकांना मित्रांना भेटणं आणि पुन्हा घरी परतणं. म्हणून मेंदू त्याला जुनी माहिती म्हणून वगळायला लागतो. यालाच म्हणतात हॅबिट्युएशनल इफेक्ट. मेंदू म्हणतो, हे तर आधीच बघितलंय, आधीही केलंय, यासाठी ऊर्जा का खर्च करायची? आणि म्हणून महत्वाचं काय होतं, वेळ वेगात गेल्यासारखा वाटतो. चला तर मग प्रथम जाणून घेऊया, मेंदू नक्की वेळ कशा पद्धतीने मोजतो. वैज्ञानिक संशोधन सांगतं की वयाच्या 25 वर्षानंतर आपल्या मेंदूला एक वर्ष 10 ते 12 वर्षांनी छोटं वाटू लागतं. त्याचं कारण म्हणजे डोपामिन, म्हणजे नवीन गोष्ट पाहिल्यावर मिळणारा उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो. त्यातूनच निर्माण होतं, आयुष्य खूप बोरिंग आहे, रोजच्या घडणाऱ्या गोष्टी त्याच त्याच वाटणं, दिवस कसे जातात हे न कळणं, वर्ष क्षणात निघून गेल्यासारखं वाटणं. हे कारण आहे आजची पिढी म्हणते आयुष्य झपाट्याने पळतंय पण आपण जागेवरच आहोत. हा अनुभव धोकादायक ठरू शकतो, कारण जेव्हा आपल्याला वेळ वेगात गेल्यासारखं वाटतो तेव्हा आपल्याला मनात अपराधीपणाची भावना वाढते. मी काहीच साध्य करू शकलो नाही, माझ्या वयात तर इतर लोक खूप पुढे आहेत, माझे काहीच होणार नाही. हीच भावना आपल्याला काही करूही देत नाही आणि एक प्रकारचे दृष्टचक्र सुरू होते. आता तुम्ही समजून घेतलं असेल, वेळ वेगात जात नाही, आपल्या मेंदूला तसं वाटू लागतं. चला तर मग आपल्याला वर्षाला स्लो कसे करायचे हेही पाहूया. मेंदूला नवनवीन माहिती द्या. जसे की दर आठवड्याला एक नवी गोष्ट शिकणं हे टाइम परसेप्शन बदलणारं सर्वात शक्तिशाली वेपन आहे. नवीन गोष्ट म्हणजे जास्त डोपामिन तयार करणं आणि जास्त डोपामिन वेळ जास्त स्ट्रेस करतो. दुसरी गोष्ट म्हणजे महिन्यातला 3 मिनिंगफुल डेज बनवा. जर्मन टाइम स्टडी सांगतो, महिन्यातील फक्त 3 अर्थपूर्ण दिवस तुमच्या वर्षातल्या 30 ते 40 दिवसांना लांब करतात. हे दिवस तुम्ही कधीही शिकण्यात, नवीन काही फिरण्यात किंवा स्वतःसाठी दिले पाहिजे. दिवसातील 30 मिनिटे मेंदूसाठी द्या. यालाच वैज्ञानिक भाषेत म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी बूस्ट विंडो. दररोज 30 मिनिटे नवं वाचन, नवं कौशल्य, व्यायाम किंवा चिंतन करण्यात द्या. आता हे तर समजलं की मेंदूला स्लो कसे करायचे. आता उरलेल्या दिवसात तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात कशी करता येईल, जेणेकरून 2025 हे वर्ष वाया गेले असे वाटणार नाही. आता वर्ष संपायला कमी वेळ उरलाय, पण हे निराश होण्याचे कारण नाही. हा रेस्ट विंडो आहे. उरलेल्या काही दिवसात तुम्ही 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, नवीन कौशल्य शिकण्यास सुरुवात करा. अगदी लहान असलं तरी चालेल. वाचन, लिहिणे, व्यायाम करणे, नवीन लोकांना भेटणे, AI टेक्नॉलॉजी शिकणे किंवा नवीन काहीही असो. दुसरी गोष्ट, एक आर्थिक सवय सुरू करा. दिवसाचा व्यर्थ खर्च टाळून ते पैसे सेव्ह करा. एक छोटं SIP सुरू करा. याने सेन्स ऑफ कंट्रोल वाढतो. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे 7 दिवसांचा माइंड रेस्ट चॅलेंज सुरू करा. येत्या 7 दिवसात फोन यूज कमी करा, जास्त वाचन करा, 30 मिनिटे स्वतःसाठी द्या, नवीन कौशल्य शिका. हा चॅलेंज तुमच्या मानसिक अवस्था स्ट्रॉंग बनवतो. वर्ष वेगात जात नाही, तर आपण एकसारखे दिवस जगायला लागतो, म्हणून वर्ष छोटं होतं असे वाटते. पण तुम्ही तुमचा मेंदू बदलू शकता आणि मेंदू बदलला की आयुष्यही बदलेल. आज या क्षणी हे ठरवा, उरलेले दिवस तुम्ही भीतीत घालवणार नाही,
तर उरलेले दिवस तुम्ही बदलासाठी वापरणार आहात. कारण पुढचं वर्ष कसं असणार आहे हे तुम्ही आत्ताच्या निर्णयावरून ठरवत असतं. वर्ष संपतंय, पण तुमची सुरुवात आज आणि इथून होत आहे.